नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। माझं नाव मोनिका। जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आहात तर व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला आता मेकअप स्टार्ट करूया। फर्स्ट मी यूज़ करते आहे मॉइश्चरायझर यूज़ करणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे। जेव्हा स्किन मॉइश्चराइज होते तेव्हाच मेकअप नीट सेट होतो, त्यामुळे नीट स्किन मॉइश्चराइज होणं इम्पॉर्टंट आहे। जर तुमची स्किन ऑइली आहे तर तुम्ही कमी मॉइश्चरायझर वापरा, आणि जर तुमची स्किन ड्राय आहे तर तुम्ही जास्त प्रमाणात मॉइश्चरायझर वापरा। तर सेकंड आपण यूज़ करतो कलर करेक्टर। ज्या ठिकाणी आपल्याला डार्क सर्कल्स आहे किंवा स्किन ब्लॅक आहे त्या ठिकाणी आपल्याला कन्सीलर यूज़ करायचा आहे। आपल्या माउथ एरियामध्ये सुद्धा स्किन थोडी ब्लॅक असते, त्यामुळे तिथे सुद्धा कलर करेक्टर लावायचं आहे। ब्युटी ब्लेंडरने नीट ब्लेंड करून घ्यायचं आहे। जर नीट ब्लेंड झालं नाही तर ते फक्त लेयरिंग केल्यासारखं वाटतं, त्यामुळे ब्युटी ब्लेंडरने नीट कलर करेक्टर ब्लेंड करून घ्यायचं आहे। तर आता आपण फाउंडेशन ॲप्लिकेशन करूया। मी मेबलिनचं फिटमीचं फाउंडेशन यूज़ करते आहे। ब्युटी ब्लेंडरच्या हेल्पने मी फाउंडेशन अप्लाय करते आहे। मला ब्रशने अप्लाय करायला आवडत नाही, कारण की त्यामुळे जास्त डार्क आणि नीट ब्लेंड होत नाही असं मला वाटतं, म्हणून मी ब्युटी ब्लेंडरच जास्त करून वापरते आपला फाउंडेशन अप्लाय करण्यासाठी। ब्लेंडिंग झाल्यावर मी कन्सीलर ॲप्लिकेशन करत आहे। व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही कशा प्रकारे कन्सीलर ॲप्लिकेशन केलं जातं। कन्सीलर हे हायलाईट करतं आपल्या फेसला, त्यामुळे फक्त काही ठिकाणीच कन्सीलर अप्लाय करायचं आहे। व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता अंडर आय, माउथ एरिया, नोज एरिया आणि फॉरहेड आणि चिन या ठिकाणी कन्सीलर अप्लाय करायचं आहे। हे सुद्धा ब्युटी ब्लेंडरनेच ब्लेंड करायचं आहे। तुम्ही बघू शकता की मी सगळ्या गोष्टी ब्युटी ब्लेंडरनेच ब्लेंड करते आहे, कारण की ते जास्त कम्फर्टेबल आहे आणि ब्लेंडिंग खूप छान पद्धतीने होते। सो मी पण तुम्हाला हे सजेस्ट करेन की तुम्ही ब्युटी ब्लेंडरच यूज़ करा। ब्लेंडिंग झाल्यानंतर मी सेटिंग पावडर यूज़ करत आहे। आपलं लिक्विड फाउंडेशन असल्यामुळे आपल्याला सेटिंग पावडरने सेट करणं इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे पफच्या साहाय्याने पूर्ण फेसवर सेटिंग पावडर अप्लाय करून घ्या। सेटिंग पावडर फिक्स केल्यानंतर आपण आयशॅडो करूया। आयशॅडो मी ब्राऊन कलरचा करत आहे। माझा लेहंग्याचा कलर रेड असल्यामुळे मी ब्राऊन कलरचं ब्लेंडिंग करत आहे। ब्लेंडिंग करताना बाहेरच्या साईडून आतल्या साईडला तुम्हाला ब्लेंड करायचं आहे, कारण तुम्ही जर आतल्या साईडला डायरेक्ट ब्लेंड करायला जाल तर ते खूप जास्त प्रमाणात लागेल आणि ते तुम्ही बाहेरच्या साईडला ब्लेंड करू शकणार नाही। म्हणून जसं तुम्ही बघत आहात व्हिडिओमध्ये, बाहेरच्या साईडने तुम्हाला आतल्या साईडला ब्लेंड करत जायचं आहे। ब्राऊन कलरचा आयशॅडो अप्लाय झाल्यानंतर आपल्याला ब्लॅक कलरचा आयशॅडो अप्लाय करायचा आहे। ब्लॅक कलरचा आयशॅडो मी हा पेन्सिल ब्रशने अप्लाय करत आहे, कारण की तो मला जास्त स्प्रेड करायचा नाही आहे, त्यामुळे मी पेन्सिल ब्रश यूज़ करत आहे। आयशॅडोमध्ये ब्लेंडिंग करणं हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे। जेवढं जास्त तुम्ही स्प्रेड कराल तेवढं लाईट होतं, आणि जर पेन्सिल ब्रशने तुम्ही कोणताही कलर जेव्हा अप्लाय करता तेव्हा तुम्हाला तो डार्क अप्लाय करायचा असतो, त्यामुळे तुम्ही पेन्सिल ब्रश वापरता।
त्यामुळे मोठा ब्युटी ब्लेंडर ब्रश वापरताना तो जास्तीत जास्त स्प्रेड करण्यासाठी आपण तो ब्रश वापरतो. आता मी इनर कॉर्नर्समध्ये पिंक कलरचं ग्लिटर अप्लाय करणार आहे. दोन्ही इनर कॉर्नर्सला पिंक कलरचं ग्लिटर ब्लॅक आय शॅडोपर्यंत अप्लाय करायचं आहे. ग्लिटर ॲप्लिकेशन झाल्यावर पावडर ब्रशने मी जर आयशॅडो स्किनवर पडला असेल तर तो क्लीन करून घेत आहे. तर आता तुम्हाला ब्लश यूज करायचा आहे. पीच कलरचा ब्लश मी यूज करते कारण की मला लेहंग्याचा कलर रेड असल्यामुळे पीच कलर मी यूज करते. दोन्ही चिक्सवर आणि नोज एरियावर आणि चिनला तुम्हाला ब्लश अप्लाय करायचा आहे. त्यानंतर मी हायलायटर अप्लाय करत आहे. हायलायटर मी गोल्डन कलरचं अप्लाय करत आहे. आयब्रो पेन्सिलने मी आयब्रो सेट करत आहे. मला जास्त आयब्रो डिफाईन करायला आवडत नाही कारण की ते नॅचरल नाही वाटत. त्यामुळे मी आयब्रो पेन्सिल यूज करते. त्यांनी शेप केल्यानंतर मी हलका आयब्रो डिफाईन करून घेत आहे. आयब्रो डिफायनिंग झाल्यानंतर मी आयलायनर अप्लाय करत आहे. आयलायनर लावताना माझा चेहरा का नेहमी असा होतो मला खरंच माहीत नाही. आयलायनर अप्लाय करताना खूप जास्त फोकस मला करावा लागतो. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की माझा फेस कसा झाला आहे. आयलायनर अप्लाय केल्यानंतर आपण काजळ अप्लाय करूया. काजळ अप्लाय करायला मला खूप जास्त आवडतं. त्यानंतर आपण लिपस्टिक लावणार आहे. 2 शेड मिक्स करून मी हा शेड बनवला आहे लिपस्टिकचा. तर आपण प्रॉपर शेपमध्ये हा लिपस्टिक मी पेन्सिलने लिप लायनर करणार नाही आहे कारण की ते खूप जास्त ओव्हर वाटतं मला. तर ते मी एकदम फंक्शन वगैरे असल्यावरच करते. जर तुम्हाला फंक्शनसाठी करायचं असेल तर तुम्ही लिप लायनिंग करू शकता. मी डायरेक्ट लिपस्टिक अप्लाय करते. सुंदर झाला आहे. सेटिंग स्प्रेने मेकअप सेट करून घेऊया आणि ब्युटी ब्लेंडरच्या साहाय्याने तो फिक्स करूया. तुम्ही बघू शकाल की ब्युटी ब्लेंडर हा सगळ्याच गोष्टींमध्ये वापरलेला आहे कारण तो अतिशय उपयुक्त आहे. आता इयरिंग्स घालून बाकीचा लुक रेडी करूया. हा माझा लेहंग्याचा टॉप आहे. टिकली लावून लुक कंप्लीट करूया. टिकली लागतच नाही आहे, शेवटी फायनली ती लागलेली आहे आणि लुक कंप्लीट झालेला आहे. हा माझा लेहंगा आणि हा माझा आउटफिट आहे आजचा. अतिशय सुंदर असा लुक झालेला आहे. सो तुम्हीसुद्धा तुमच्या घरी नक्की एकदा ट्राय करा. व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.